असल्याचं सध्या दिसून येतं। कबूतरखाना जो बंद करण्यात आलेला होता तो इकडे नागरिकांनी उघडलेला आहे आणि तिकडे आपण बघतोय की कशा प्रकारे पोलिसांना या सगळ्या आंदोलकांना थांबवण्यामध्ये मोठी अडचण येत असल्याचं आपल्याला सध्या दृश्यांमध्ये दिसून येते। मोठ्या संख्येने खरं तर जैन बांधव पक्षीप्रेमी इथे जमलेले आहेत आणि जे काही निर्णय जो काही कबूतरखाना बंद करण्यात आला होता त्या सगळ्या विरोधात हे जैन बांधव चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून संचिन, तुम्ही आमच्या सोबतच राहा। चालू होना चाहिए। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर पण आपल्या सोबत आहेत। अक्षय, सध्या प्रचंड गदारोळाची परिस्थिती आणि आता हळूहळू खोळंबा सुद्धा व्हायला लागलाय वाहतुकीचा। आंदोलकांचं नक्की म्हणणं काय आहे? त्यांना हवंय का आता या क्षणी? आपण बघतोय इथे की कशा प्रकारे सगळे या ठिकाणचे स्थानिक लोक जे आहेत, मुख्यतः यामध्ये गुजराती आणि जैन समाजाचे लोक जास्त आहेत, जे सध्या दादरच्या कबूतरखान्याच्या या परिसरामध्ये आलेले आहेत, सर्कलवर आलेले आहेत आणि पूर्ण रस्ता हा सध्या ब्लॉक झालेला आहे। वाहनं जी आहेत ती अडवण्यात आलेली आहेत, पुढे जात नाहीयेत। आपण काही लोकांशी इथे बोलायचा प्रयत्न करूया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे की आपण जाणून घ्या। सर, तुमचं काय म्हणणं आहे? सर, खाना खोलेंगे, कबूतर खाना खोलेंगे, दुसरा काय नाही। सरकारने जे सांगितलं ते तुम्हाला पटतंय का? काय वाटतंय? सगळे उत्तर आमच्या गुरुदेव देणार। खोलेंगे खोलेंगे कबूतर खाना खोलेंगे, खोलेंगे खोलेंगे कबूतर खाना खोलेंगे। आपण बघताय आमचे गुरुदेव जे काय असतील ते सगळ्या गोष्टी सांगतील, आम्ही काय बोलणार असं लोकांचं म्हणणं आहे। मात्र इथे लोक आक्रमक झालेली आहेत, बऱ्यापैकी आक्रमक झालेली आहेत आणि आक्रमक झाल्यामुळे इथे मोठा पोलीस बंदोबस्त इथे मारवाड्यात आलेला आहे। संपूर्ण दादरचा हा कबूतरखाना परिसर जो आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता पोलीस बंदोबस्त आहे। रस्ता हा सध्या ब्लॉक झालेला आहे, कुठूनही म्हणजे दादरकडून आणि प्लाझा चौकीच्या इथून येणारे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना किंवा त्या सगळ्या गावांना थांबवण्यात आलेलं आहे। हमारा कहना है बस ये कबूतर खाना आतमध्ये जायला सांगतायत, ज्या ठिकाणी गुरुदेव आहेत त्या ठिकाणी जायला सांगतायत। सगळ्या माध्यम प्रतिनिधींना आतमध्ये पाठवतात, ज्या ठिकाणी यांचं मंदिर आपण बघताय हे जैन समाजाचं मंदिर आहे आणि जैन समाजाच्या या मंदिरामध्ये सध्या आपल्याला इथे त्यांचे जे गुरु आहेत ते बोलणार आहेत, आपण त्यांच्याशी थेट बोलूया। आहे ना जाऊ दे हे दादा जाऊ दे दादा। अरे ये जिससे इंसान नहीं मर रहे, बस आपको सिर्फ यही दिख रहा है। अब कल को आपको कुत्ते दिख जाएंगे, परसों आपको गाय दिख जाएगी, गाय का गोबर दिख जाएगा। ये कहाँ का न्याय है? किसी भी प्लीज नहीं बोलता कबूतरों को जोकदार आपके खाना खिलाएंगे। कंट्रोल फीडिंग आप किसे कहते हैं? जरा माननीय मुख्यमंत्री जी, इस कंट्रोल फीडिंग वाली बात को भी आप तर प्रचंड मोठ्या ताकदीने सध्या विरोध केला जातोय जैन मंदिराकडनं आणि आंदोलकांकडनं। आपल्यासोबत सध्या मनसे नेते अविनाश अभ्यंकर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। अविनाशजी, मनसेने या संपूर्ण भूमिकेचा पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे त्यांचं असं म्हणणं आधी पण होतं की कबुतरांमुळे खूप मोठ्या प्रमाणावरती रोगराई पसरते आणि या पातळीवरती जो जैन समाजाचा आता विरोध आहे, आपण काय त्यावरती प्रतिक्रिया द्याल? पहिलं महत्वाचं म्हणजे मला वाटतं काल सन्मान्य मुख्यमंत्री आणि लोढा जे आहेत सन्माननीय